पुण्यातील खडकी रेंजिल्स इथं असलेल्या झोपडपट्टीवरती कारवाई केल्यानंतर झोपडपट्टीधारक सध्या आक्रमक झालेले आहेत आणि सगळे झोपडपट्टीधारक सध्या खडकी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक झोपडपट्टीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर यांच्या मागण्या काय आहेत आणि या कारवायांचा विरोध कशासाठी आहे याविषयी बातचीत करण्यासाठी आपण यशवंत भाऊ नडगम यांच्याशी थेट बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल, काय सगळं अतिक्रमणची कारवाई सुरू आहे, नेमकं कशासाठी ही सगळी कारवाई आणि कोण करतंय? मी सर्वप्रथम सप्रेम जय भीम। गेली 40 वर्षापासून खडकी या भागातील रेंजिल या ठिकाणी 40 वर्षापासून ही गोरगरीब हातावरचं पोट असणारे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या खेडेपाड्यातनं येऊन इथं उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते। ज्यावेळेस फॅक्टरीवाल्यांनी स्वतः यांना बसण्यासाठी राहण्यासाठी संधी दिली होती। गेली 40 वर्षापासून ही लहान पोरं असल्यापासून आज त्यांचं इथं शिक्षण आहे। आज इथं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये यांची मुलं विद्यार्थी शिकतात। आज याच्या लहान लहान पोरांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन बघा की त्यांचं बोलणं बघा, किती चांगलं स्मार्ट इंग्लिश बोलतात। आज एवढं सगळं चांगलं असताना विदाऊट नोटीसचं, विदाऊट काही परवानगी न घेता पोलीस प्रशासनाला हाताशी धरून येऊन झोपड्यांवरती कारवाई करतात। आज सकाळी आलेले आहेत, बुलडोजर घेऊन आल्या पहिले एक कुत्रा मारला। पहिलं तर त्या बुलडोजरवाल्या आणि ते बुलडोजरवाले दारू पिऊन येतात, म्हणजे यांना असे बेवडे घेऊन ते मंदिर पाडले। आता मंदिरावरती यांनी जवळजवळ सगळ्यांनी हजारो लाखो रुपये जमा करून तिथं यांचं श्रद्धास्थान आहे, तिथं पूजापाठ करतात। जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही नोटीस देऊन तिथं कारवाई केली पाहिजे। पण हे रेल्वे प्रशासक ढकलते या, मेट्रो प्रशासक ढकलते या, फॅक्टरीने ऑलरेडी त्यांनी सगळं सरेंडर केलेलं आहे, प्रायव्हेटीकरण झालेलं आहे। आणि मेट्रो म्हणता आम्हाला काय तिथं प्रोजेक्ट नाही, आमचं काय घेणं देणं नाही। रेल्वेनी स्वतःनी 2023ला बघा, तारखेसोबत आहे 9/5/2023ला रेल्वेने आदेश दिलाय की जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही कारवाई करणार नाही। आता रेल्वे प्रशासकाने दिले, हे पुण्याच्या कलेक्टर साहेबांनी आदेश दिलाय की या झोपडीवरती कधी कारवाई करू नका, यांना पुनर्वसन झाल्याशिवाय यांचाही सोडू नका। यांचा बी आदेश आहे, यांचा बी तारीख वार सोबत सांगतो तुम्हाला, यांचा बी 9/5/2022 आहे। हे बघा, हे रेल्वेनी नोटीस आदेश काढलेत की ह्या कारवाई करू नका या झोपडपट्टीवरती। कलेक्टर साहेबांनी आदेश दिलाय की ह्या झोपडपट्टीवरती कारवाई करू नका, यांचं पुनर्वसन केल्याशिवाय। महानगरपालिका पुणेने दिलेले आदेश की यांच्यावर कार्यवाही करू नका। त्यांच्यानंतर मागणी काय असणार आहे? खरं तर सगळे आदेश आहेत तरी पण कारवाईसाठी तिथं लोक येतात आणि सगळे नागरिक त्या सगळ्या कारवाईमुळे भयभीत होतात। आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे, पुणे शहरामध्ये कमीत कमी 6000 घरं खाली आहेत। माझं एवढंच मागणी आहे की रेल्वे प्रशासक असो, आपले कलेक्टर साहेब असो, स्टेट गव्हर्नमेंटचे किंवा या फॅक्टरीचे असो किंवा मेट्रोचे, जर तुम्हाला शासनाला किंवा यांना जागा जर वापरायला पाहिजे असेल तर रीतसर यांचं पुनर्वसन करावं। यात घरं तुमच्या सर्व खालीत, तुमच्या म्हाडाचे भरपूर प्रोजेक्ट बंद पडलेत, बाकी इतर लोकांनी गावगुंडांनी तिथं ताबा मारून दुसऱ्याला विक्री करतात, तिकडं तुमचं लक्ष नाही। त्यानंतर SRA कमीत कमी SRA नाही म्हटलं तरी आता हजारो घरं खाली आहेत। तेवढंच नाही तर आपल्या आवास योजनांकडे हजारो घरं खाली आहेत। तर मला आता म्हणणं आहे, रिकामं घर आहेत तर त्यांना एकेकाचं घर द्यावं ना। आम्हाला 4 घरं 2 घरं दुकानं मागत नाही। तेवढंच नाही, आता ही सोलापूर कर्नाटक भागातून आलेली लोक आहेत, तिथं भाजीपाला विकतात, तो तिथला कोण GM आहे आणि ते प्रायव्हेटीकरण झालेलं आहे तरी त्यांना ते भाजीपाला विकू देत नाही। म्हणजे यांचं उदरनिर्वाह करायचं का, चोऱ्या माऱ्या करायचं? आज माझा पारधी समाज इथं राहतो, ते पारधी समाजावर धब्बाच मारलाय। अहो, ही चोर नाही, ही पहाटे 4ला उठून लिंबू पाणी विकणारे आहेत, काहीतरी व्यवसाय करणारे। आज माझा पारधी समाज अपंग समाज आहे, माझी दिदी अपंग आहे, आणि यांनी काय करावं? का चोऱ्या माऱ्या करावं, का खून बलात्कार मर्डर करावं? आज ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आज हे लोक स्वतःच्या हातावरचं पोट आहे, हे लोक काहीतरी भाजीपाला काहीतरी व्यवसाय करून यांच्या मुलांना शिक्षण। आज कोण ठीक आहे, आपण पाहिलं की सगळी यांची जी भावना आहे आपण समजू शकतो आणि या सगळ्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्याची मागणी जी आहे ती यशवंत नडगम यांनी केलेली आहे। लोकशाही मी चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।